आज 300 रुपयाचा गॅस कुठं झाला 1200 रुपयावर घातलाय. डिझेल काय भाव होतं? 40 रुपये लिटर होतं डिझेल. आज 100 रुपये डिझेल झाले. खुशच नाही भाजप सरकारवर. त्यांनी कुठे स्कीम केलेले आहेत, कुठे दिले म्हणले जनगण खातं काढलं त्यांना 15-15 लाख दिले म्हणले होते गरीब लोकांना व्हायना. नुसतं हे बोलते ते आणि करायचं तर काहीच नाही ते. प्रीतम मुंडेला स्वतःचा निधी आलेला खर्चिता नाही आला तर विकास काय करा. मोदी सरकारने 15 लाख नोकरी तिथं म्हणले होते ना, कुठे दिले नोकरी? काय दिले? पेट्रोलचे काय भाव येतं? मजुराला कोणतं काम येतं? ऊसतोडणी कामगार इकडून मोठ्या प्रमाणावर जातात. हा, बीड जिल्हा पूर्ण ऊसतोड कामगाराचा आहे. काय विकास आहे बीडला? काय विकास केलेला आहे? रेल्वे आणतो म्हणले तर रेल्वेचा अजून प्रश्न ते अर्धाच प्रस्ताव राहिलेला आहे. किती वर्ष? 15 वर्ष झाले ते रस्ते रेल्वे मोदी येऊन अजून पूर्ण झाला नाही तो. विकास व्हायचा कसा बीड जिल्ह्याचा? आणखी काय प्रश्न आहेत बीडमधले? भरपूर कामगारांचे. भरपूर प्रश्न येतात, भरपूर येतं. काय विकासच नाही केला तर काय बोलणार आहे त्याला? एखादा मोठा उद्योगधंदा वगैरे असेल. काहीच नाही. एमआयडीसी सुद्धा नाही बीडला. एमआयडीसी असेल तर 100 लोक लागले असते कामाला. आज पोरं सुशिक्षित बेकार काय किती झालेले आहेत आज देशामध्ये. आज कापसाचे भाव काय आहेत, खताचे भाव काय आहेत? प्रत्येक ह्याला जीएसटी लावली. वह्या पेनाला सुद्धा जीएसटी लावली त्यांनी. जसं गरिबांनी काय जगायचं, कसं जगायचं ह्याच्यात? जीएसटीचा किती उपयोग केलेला आहे ह्यांनी? हा, कापूस झालं 700-7,000 रुपये क्विंटल. खत झाले 1200 रुपये क्विंटल. आज 3,000-4,000 रुपये क्विंटल. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात. वाढल्यात ना. हे बेरोजगारीमुळेच वाढल्यात ना. मोदी सरकारने केलेल्या आता योजना फक्त ते 2,000 रुपये देतून कोपन फुकट दिले की सगळे त्याच्यावर खुश झाले. त्याच्यावर याच्यात काय उपयोग आहे? दुसरा काय आहे मला सांगा ना तुम्ही. 6,000 फक्त हा, मिळायला मिळाले. 6,000 रुपये. आता याचे 4,000, याचे 4,000, 12,000 रुपये मिळायला लागले. 12,000 राशन मध्ये फुकट मध्ये सगळं भागलं का शेतकऱ्याचं? नाही ना भागत. आज तेलाचे भाव, गोड तेलाचे काय भाव, साखरचे काय भाव येतं? ऊसाचा आमच्याकडे ज्यावेळेस माल आहे त्या टायमाला त्याचा भाव काय असतो? आमच्यापासून माल गेल्यानंतर त्याचा काय भाव होतो? ऊस रानात ऊस आहे त्या टायमाला 22,000 रुपये साखर, 30-35 रुपये घेतात. आणि ऊस गेल्यानंतर की 40-50 रुपये साखर घेतात. मोठ्या समस्या आहेत. हा, आज कापूस आमच्याकडे आहे तोपर्यंत कपड्याचे भाव उतरतात. आमच्यापासून कापूस गेला की कपड्याचे भाव वाढतात. शेतकरी अडचणीत आहेत. सगळ्या अडचणीत, टोटल अडचणीत आहे ना. काय प्रश्न आहे? कुठे जातात? हालत तिकडे सोलापूरकडे, सोलापूर, सांगली. काय समस्या आहेत तिकडं? काय आले. अडचणी येतात तुम्हाला? अडचण काय, इकडे पाणीच नाही. पाण्यामुळे जायला लागतंय आम्हाला गाव सोडून. किती महिने जातात तिकडं? 6 महिने. पैसे चांगले मिळतात तिकडं? आम्ही तिथं आता काम केलं शिकाय शेतकऱ्याला. किती दिवस असतात तिकडं? 6 महिने. आणि मुलांच्या शिक्षणाचं वगैरे काय? शिक्षण आई वडील बघत आमचे. हे मुलं इकडंच ठेवून आई हा. वडिलांसोबत तुम्ही नवरा बायको जाता. हा, आणि बाकीच्या मग 6 महिने काय करता? इकडे शेती. शेतीत पाणी वगैरे आहे? पाणी नाही इकडे. काय पिकवतं शेतात? आपले कापूस, ज्वारी, बाजरी. मग ते परवडतं का काम तिकडे गेलेलं? आता का त्याला नाही गेलं तर करावंच लागतंय ना. आता किती वर्ष झालं जाता? 3-4 वर्ष झालं जातंय. तुमच्या कुठल्या समस्या आहेत आणि ज्याच्यावर सरकारने लक्ष द्यावं असं तुम्हाला वाटतं? सरकार लक्ष देत नाही. कुठल्या समस्या आहेत? काय इकडे बीड जिल्हा म्हणजे लयच म्हणजे बिकट परिस्थिती बीड जिल्ह्याची. खासदारांनी आतापर्यंत कामं केली आहेत का काय तुमच्यासाठी? खासदारानं काम केलं नसतं. मतदान होतं म्हणून असं करू तसं करू, कोणी काहीच करीत नाही. तुमच्यासाठी काय काय हे होते विमा वगैरे जे देणार होते ते तुम्हाला मिळालंय का आतापर्यंत? आम्हाला नाही मिळालं विमा. कायला शेतकऱ्यांची मदत काय कायला मिळालं आम्हाला अजून नाही. पीक विमा तसलं काय अजून काय मिळालं नाही. काय आरक्षण द्या पण ओबीसी मधून नको. आणि ते कुठं 10% दिलेलं टिकतंय का सरकारने? कोर्टाने डायरेक्ट ते टिकत नाही म्हणून मराठा आरक्षणाचा पण प्रभाव आहे. ते त्याच्यातच जास्त मोठा प्रभाव आहे आरक्षणाविषयी. काय आणि पुन्हा म्हणायचं आम्ही कुठं बोलतो? अहो, हे लोक निवडून दिलेले खासदार हे मराठ्याविषयी आणि ह्या आरक्षणाविषयी एक शब्द सुद्धा काढत नाही. मराठा आरक्षणात कोणाचा अडथळा आहे? म्हणजे हेच आता मोठाले दिलेले निवडून इथून माग आम्ही ज्याला मतदान केले ते नुसतं मत घेऊस तर खोटं बोल, रेटून बोल, मतदान घेऊस तर पेटीत त्यांच्या टाकूस तर. पण आरक्षणाबद्दल एक तरी आता मराठीचे किती आमदार आहेत तिथे? एकाने सुद्धा शब्द काढा नाही किंवा यांना द्या म्हणून. उलट अर्धा करतात, देव करतात, शब्द देतात, पण त्याचा शब्द कुठे हे कुठे पाळतात कुठे? खोटं बोल आणि रेटून बोल, मत पाडूस तर. आतापर्यंत फक्त तुमच्या बाजूने नंबर असतात का? हा, काय सांगाल दादा? लोकसभा इलेक्शन आहे, कोणाचं हे आहे, काम चांगलं आहे किंवा कोणाला सपोर्ट करतात? कामाचं तसं काही नाहीये.
पण जो आमच्या मराठ्यांचा विचार करेल त्यालाच आमचं मत आहे. मराठा समाजाचं मराठा आरक्षणात कोणाचा अडथळा? आठवड्याचं तसं नाही. आज आज आजपर्यंत जेवढे काय लोक निवडून दिले ते काय आपल्या बाजूने कोणीच बोलत नाही. आपली बाजू मांडायला तयार नाही. स्थानिक आमदार खासदार जे काय असतील ते आपली मराठ्याची बाजू मांडायला तयार नाही. मग माझं असं मत आहे की मराठ्यांनी फक्त आपल्या मराठ्यासाठी खुशच नाही भाजप सरकारवर. त्यांनी कुठे स्कीम केलेल्या आहेत, कुठे दिल्या आहेत म्हणले जनगण खातं काढलं त्यांना 15-15 लाख देऊ म्हणले होते गरीब लोकांना का ना. नुसतं हे बोलते ते आणि करायचं तर काहीच नाही ते. इथून मोठ्या प्रमाणावर ऊस कामगार पश्चिम महाराष्ट्रात किंवा बाहेर जातात, त्यांच्या एक समस्या आहे. मग त्याच्यामुळे तर त्यांना या बीड जिल्ह्याचा मराठवाडा ऊस तोडायसाठीच तर हे केले नाही काय. यांना आता खताचे भाव कुठे होते काँग्रेसच्या काळात 500-600 रुपये आणि कापूस त्यावेळेस 3-4 हजार रुपये करत होता. यांच्या काळात आता खत गेले 4,000 जवळजवळ आणि म्हणतात महागाई आम्ही हे करू. आजचे दिन आहे कशाचे आजचे दिन आहेत. आतापर्यंत मोदी सरकारने केलेल्या योजना त्यांचा काही लाभ मिळाला? काय हायवे का आम्हाला काय गाड्या घोड्या घ्यायच्यात का? आमचे पैसे आहेत का एवढ्या गाड्या घोड्या हायवे रस्त्याने पळायला? आमच्या शेतीसाठी काय केलं ते? काय काय समस्या आहेत आपल्या इकडे? काय काय समज आमच्या खताचे भाव कमी पाहिजेत, आमच्या मालाला भाव जास्त पाहिजे. काय शेतकऱ्याचं काय निसर्गावर आहे पुन्हा जसं भाजप कोपतय तसं निसर्ग सुद्धा कोपायला लागला शेतकऱ्यावर. काय आणि नुसत्या रोड आणि ते करून काय करायचं? पेट्रोल 50चं होतं तर कुठं 110 वर केलंय. डिझेल कुठं 40 रुपये होतं ते केलंय 90 रुपये. आणि काय केलं मोदी सरकारने? मोदी सरकारच्या अगोदर गॅस होता 600 रुपयाला. मोदी सरकार आल्यापासून तो झाला 1200 रुपयाला. 100 रुपयात गॅस दिला. काय आम्ही गॅस दिला तुम्हाला पण भरायला पैसे किती गेले त्याला? दाम दुपटीच्या पुढं. आणि काय खुशीत आम्ही भाजप सरकार. यावेळी कोण येईल असं वाटतंय? पंकजाताई की बजरंग सोनवणे? यावेळी आता पलटी होणार. म्हणजे यावेळी हा नोटा नाही पलटी होणार. पलटी म्हणजे भाजप सरकारवर टोटल नाराज आहेत लोक. म्हणजे यावेळी फरक पडेल? फरक पडेल. यांची हुकुमशाही ज्या त्या घराण्यातच. प्रीतम मुंडेला स्वतःचा निधी आलेला खर्चिता नाही आला तर विकास काय केला? कामगारांसाठी मग त्याच्यामुळे ठुला नाही मराठवाडा मग ऊस तोडायलाच जायला पाहिजे. त्यांचे कारखाने त्यांच्या ह्याच्यावर पुन्हा नुसतं म्हणे ते आम्ही मजुरासाठी इतकं ओढतो, ऊस तोडीसाठी इतकं ओढतो. त्यांच्या केल्या का वस्ती शाळा ऊस तोडणाऱ्यासाठी? नुसतं इकडं त्यांचे बिलं काढून घेते सांगते की आम्ही ऊस तोडाचे मुलाला शिक्षण देण्यासाठी तिथं शाळा करू हे करू. आजपर्यंत दाखवा तुम्ही कुठं केल्यात म्हणून. भाजप सरकारने टोटल महागाई केली. काय त्यांचे प्रश्न मोठे आहेत. हा. ऊसतोड कामगारांचे. अहो तुमच्या मंजिनच्या बाटलीचं किंमत तुम्ही तेवढ्या किमतीच्या कमी तुम्ही देत नाही आणि आमचा माल नेऊन टाकला की ते दुसऱ्या लोकांचा आमच्या मालाचा भाव करावा लागतो. 7,000 सोयाबीन होतं तर आता 3,500-4,000 वर आले. काय फायदा केला? मोदी सरकार आजचे दिन कुठे आहे आमचे? आजचे दिनच्या ऐवजी बेकार दिन आले आम्हाला शेतकऱ्याला. यावेळी पलटी म्हणजे कळते यावेळेस मोदी 400 पार जाईल का? त्याच्या पार 200 पार होतो का नाही होतो? काय नाही शेतकऱ्यासाठी काय केलं नाही सरकारने. सरकार म्हणता आम्ही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये कोटी रुपये दिले असे. आतापर्यंत कुठे काय टाकलं? काय जी म्हणले ते 15-15 हजार टाकू घोषणा करू काहीच नाही. योजनाच नाही काही येत. आणि शेतकऱ्यांना जी मदत मिळते महिन्याला वर्षाला 6,000 रुपये पुरेशी आहे का? ती काय नाही पुरेशी नाही का? तेवढ्या डिस्टन्सला पाणी प्यायला पुरत नाही ते 2,000 रुपये. आणखी काय सांगाल? मोदी सरकारने केलेल्या कामावर खुश आहे का? नाही खुश नाही. आता इकडे कोण येईल खासदार ठीक आता कुणी येईल त्याचं सांगू शकत नाही. आम्ही पण खुश नाहीत आम्ही पहिल्या सरकारवर. तुम्ही कोणाला सपोर्ट करता? जे आमच्या मनाला येईल ते करू आम्ही आता मोर. काय नुकसानी झालेल्या त्या भरपाई करून देतात कारखाने. जनावर ढोर मेलं काय झालं माणसाला काय अपघात झाला विमा उतरून घेते. तिकडे गेल्यानंतर तुम्हाला कुठल्या कुठल्या समस्या येतात? तिकडे गेल्यावर अडचणी काही येतात? काय नाही अडचणी. न्यायचं आणायचं हा, सगळं सुविधा. हा, पाणी, व्यवस्थित, हा. लाईट असेल. सर व्यवस्थित जे आहे ते सांगा. बळच काय म्हणा नाही आपली सारी नंदी कुठं जातात? कुठे येतात? बेळगाव जिल्हा तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव. कर्नाटकात जातात. हा महाराष्ट्र तिकडे गेला का? पश्चिम महाराष्ट्र, हा सोलापूर, सातारा हा इकडे तिकडे नाही गेलो. तिकडे नाही गेला. कुठे कुठे? महाकाळा एक
किती वर्ष झालं ऊस तोडणी करताय? उसके 20 वर्ष हा आमच्या घरचं कुटुंब आहे. आमचे मुलगा सुनबाई आणि काय बैल काय किती पैसे मिळतात त्याचे? त्याच्यात भेटते 1.5 लाख 2 लाख आपलं जसं कष्ट करतो तसं. किती दिवसांचे? ते 5 महिन्याचे 6 महिन्याचे जोपर्यंत कारखाना चालतो तोपर्यंत पैसे मिळतात. आणि बायकांना काय मदत मिळते? त्यात म्हणजे बायकाला म्हणजे आपलं कुठं काम म्हणजे 300-400 रुपये 1,500 2,000 रुपये रोज पडतो 2 माणसाला. 2 माणसांना. हा. अच्छा, मग तुम्ही 14 जण हा जाता. हा आणि बाकी 6 महिने तिकडे गेल्यानंतर बाकीचे 6 महिने काय करता? काय नाही आपल्या घरीच एक मोलमजुरी करायची कापूस बोंड याचायचा कोणाची गुलामगिरी करायची. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.